नमस्कार, मी नम्रता वागळे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राज्यभर 57 वेळा भगवं वादळ पाहायला मिळालं आणि 58व्या वेळी हे वादळ राजधानी मुंबईत धडकलंय. मराठा क्रांती मोर्चा, मराठा समाजाच्या अनेक मागण्यांसाठी उत्स्फूर्तपणे मराठा समाज बांधव एकवटले आणि रस्त्यावर उतरले. कोणतीही हिंसा नाही, आवाज नाही, असामाजिक कृत्य नाही, मूकपणे आपल्या मागण्यांचा आवाज हा समाज सरकारपर्यंत पोहोचवत राहिलेला आहे. पण वस्तुस्थिती लक्षात घेतली तर मराठा समाजाने केलेल्या अनेक मागण्या, त्यापैकी काही गोष्टी या न्यायप्रविष्ट आहेत, काही नियमांच्या कचाट्यात अडकलेल्या आहेत. मोर्चाच्या माध्यमातून मराठा समाजाने दबाव निर्माण केलेला आहे, त्यांची ताकद दाखवलेली आहे. पण उद्देश तेवढ्यानेच साधणार आहे का? केवळ मोर्चाच्या माध्यमातून या मागण्या पूर्ण होतील का? काही दिवसांपूर्वीच मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मराठा समाजाला चर्चेचं आवाहन केलेलं होतं. मुंबईतल्या मोर्चानंतर मराठा समाज आपल्या मागण्यांच्या संदर्भात सरकारशी चर्चा करणार आहे का? आपण आज याविषयी चर्चा करणार आहोत. त्यासाठी माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत मराठा समाजाच्या प्रश्नांचे अभ्यासक बाळासाहेब सराटे, अखिल भारतीय मराठा महामंडळाचे सरचिटणीस राजेंद्र कोंढरे, अगदी काही वेळात या चर्चेमध्ये सहभागी होतील. काँग्रेसचे आमदार नितेश राणे या चर्चेमध्ये सहभागी झाले. त्याचबरोबर सरकारचे प्रतिनिधी म्हणून भाजपचे आमदार राम कदम आपली मतं मांडतील. मला सुरुवातीलाच जायचं आहे बाळासाहेब सराटे यांच्याकडे. बाळासाहेब, ताकद दिसलेली आहे मराठा समाजाची, आता वेळ आहे चर्चा करण्याची. जर चर्चेची वेळ आली तर प्रामुख्याने कोणत्या मागण्या तुम्ही पुढे मांडणार, म्हणजे कोणत्या मागण्या प्रायोरिटीने सरकारने घ्याव्या आता चर्चेसाठी? मराठा क्रांती मोर्चा याबद्दल अधिक आता सखोल चर्चा करण्याची ही वेळ आलेली आहे. मराठा क्रांती मोर्चा या शब्दामध्ये दोन अर्थ अभिप्रेत आम्हाला आहेत. एक म्हणजे मराठा समाजाने मराठा समाजाच्यासाठी घडवलेली क्रांती आणि मराठा समाजाने राष्ट्राच्या कार्यामध्ये घडवलेली क्रांती. म्हणून आम्ही क्रांती दिवस हा एक भारताचा अभिमानाचा दिवस या मोर्चाच्या सुरुवातीपासून निवडलेला आहे आणि त्याला उद्या 1 वर्ष होतंय. आणि ही गोष्ट आपण आता या ठिकाणी समजून घेतली पाहिजे. मराठा क्रांती मोर्चे 55 झालेत, 60 झालेत, कदाचित ते 70-80 पण झालेले आहेत, कारण तालुक्यात सुद्धा आमचे 5-5 लाखाचे मोर्चे झालेले आहेत आणि जगभर या मोर्चाच्या शिस्तीची आणि संस्कृतीची दखल घेतलेली आहे. परंतु काय आहे ही ताकद? आत्ता जर आम्ही सांगितलं तर मी असं म्हणतो की 2 कोटी लोक संघटित होऊन रस्त्यावर उतरवण्याची ताकद मराठा समाजाची आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर 4ही पक्षांची मिळून, राजकीय पक्षांची मिळून सुद्धा एवढी ताकद नाही आहे. म्हणजे मराठा समाजाच्या या शक्तीचा आम्हाला पूर्णपणे अंदाज आहे आणि मराठा समाज या शक्तीला निश्चितच मानवंदना देतो. परंतु याही पुढे जाऊन आम्ही असं म्हणतो की मराठा समाजाचं हे सगळं काय चाललेलं आहे, उद्याचा मोर्चा आणखी कशासाठी? याचं लौकिक अर्थाने मागण्या हे दिसणारं स्वरूप आहेच. मागण्या मंजूर केल्या पाहिजे हे सरकारचं एक कर्तव्य आहेच. परंतु हा काही मराठा मोर्चाच्या आंदोलनाचा प्राण नाही. मराठा मोर्चा हा फार मोठं परिवर्तन या देशामध्ये घडवण्यासाठी सुरू करण्यात आलेला आहे आणि त्याचं कुठलंही राजकीय उद्दिष्ट नाहीये. कदाचित असं समजूया की आम्ही 2024 साली शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला त्रिशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे, तोपर्यंत आम्हाला या मोर्चाचं एक अंतिम ध्येय गाठायचं आहे. ते ध्येय असं आहे की छत्रपती शिवाजी महाराज जर अजून 25 वर्ष जगले असते तर त्यांनी काय केलं असतं, किंवा आज छत्रपती शिवाजी महाराज असते तर त्यांनी कसा भारत घडवला असता. मग आम्हाला यातलं विजन लक्षात येतं की आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला जिथून खंड पडलेला आहे त्या गोष्टीपर्यंत आम्हाला जर आपला समाज नेऊन पोहोचवायचा असेल तर मग खूप मोठी ताकद आपल्याला या ठिकाणी निर्माण करायचं काय तुम्हाला, म्हणजे नेमकं करायचं काय? कारण आता असं होतंय की उद्या मराठा मोर्चा निघणार आहे. कशासाठी निघणार? जर 4 लोकांना आपण हा प्रश्न विचारला, काही नाही, त्यांची आरक्षणाची मागणी आहे अशी सर्वसाधारण चर्चा होते. पण तो एवढा संकुचित मागणीसाठी निघणारा मोर्चा नाहीये, त्याच्या मागचा उद्देश खूप विस्तृत आहे. तो उद्देश नेमका काय आहे? ते एक लक्षात घेतलं पाहिजे की समाज संघटित होत असताना पहिल्या टप्प्यामध्ये त्याच्या काहीतरी मागण्या असतात, त्याचे काहीतरी इश्यूज असतात आणि ते इश्यूज पुढे घेऊनच आपण समाजाकडे जात असतो आणि संघटना बांधत असतो. हा तर एक सतत चालत आलेला एक प्रकार आहे, तो मराठा समाज नक्की करतोय. आता उद्याचा मोर्चा नवीन काय करणार असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. परंतु मराठा समाजाने 2 कोटी लोकांना रस्त्यावर आणण्याचं काम केलं, परंतु त्याच्यानंतर असं वाटू शकतं लोकांना की आता मराठा समाज थंडावलेला आहे. पण हे 2 कोटी लोक रस्त्यावर आणू शकतो हे आम्ही एकदा दाखवून दिल्यानंतर आम्हाला 5 लाख आमचे कार्यकर्ते सातत्याने एकत्र येऊ शकतात का, ही एक वॉर्मअप आमची आहे. त्यामुळे उद्याचा मोर्चा हे कार्यकर्ते आमचे सतत ऍक्टिव्ह राहू शकतात
हे एक समाजाला दर्शन घडविण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. त्याला जोडून मागण्या तर आहेतच. सरकारने त्यांचं कर्तव्य म्हणून त्याकडे गांभीर्याने बघितलंच पाहिजे. एक्झॅक्टली. आता आपण या मुद्द्यावरती की तुम्ही म्हटलं की आमच्या मागण्या आहेत. मग मागण्या आहेत म्हटल्यानंतर यातल्या काही मागण्या न्यायप्रविष्ट आहेत, काही नियमांच्या कचाट्यात अडकलेल्या आहेत. तुम्ही त्या सरकारला सांगताय, मात्र नुसतं तुम्ही सरकारला ताकद दाखवून काही होणार नाही. त्याच्यासाठी टेबलावर बसून चर्चा करायला लागेल. ती चर्चा आता करणार का? मूळ मुद्दा असा आहे की सरकारला आम्ही ज्या मागण्या करतोय त्यातलं काय प्रश्न पडलेला आहे त्यांनी आम्हाला विचारावा. आम्ही तो कसा सोडवायचं त्यांना नक्की उत्तर देऊ. परंतु ते केवळ राजकीय पद्धतीने तुम्ही आम्हाला चहा प्यायला बोलवा, मग आपण चर्चा घडवू, अशाने काही मराठा समाजाचं बरोबर. तुम्ही म्हटलात की सरकारने तो प्रश्न तुम्हाला विचारावा, पण त्यासाठी कुठेतरी बसावं लागेल. सरकार आणि तुमच्यामध्ये संवाद व्हावा लागेल. आता तुम्ही काय म्हणताय हे माध्यमांमधून सरकारला कळतंय, सरकार काय म्हणताय हे माध्यमांमधून तुम्हाला कळतंय. मग तुम्हाला माध्यमांची मध्यस्थी कशाला हवी? मध्यस्थी घेण्यापेक्षा तुम्ही समोरासमोर बसलात तर अधिक ते सुकर होईल असं नाही का वाटत? इतकंही ते राहिलेलं नाहीये. मुळामध्ये मराठा समाजाचे जे विचारवंत आहेत, जे विचार करणारे आमचं इंटेलिजन्सिया आहे, त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केलेली आहे. मुख्यमंत्री हे बाहेर लोकांना काही सांगू देत. मराठा समाजाच्या वतीने बोलणारे अनेक धुरीण या ठिकाणी सरकारशी बोलतायत आणि सरकारला वारंवार त्याची सूचना देत आहेत. कदाचित मोर्चातले रोज काम करणारे कार्यकर्ते जात नसतील म्हणून सरकारकडे मराठा समाजाच्या वतीने सिरियसली मागणी गेलीच नाही असं मात्र होऊ शकत नाही. हा एक भाग आहे. दुसरा तुम्ही टेक्निकॅलिटीजचा जो भाग सांगितला, मुळामध्ये असं आहे की याकूब मेमनला फाशी द्यायची तर ते रात्रीपर्यंत कोर्ट चालू करून फाशी देऊ शकतात. मग कोपर्डीच्या गुन्हेगारांना फाशी द्यायची तर रोज का नाही सुनावणी घेत? त्यांना काय वर्षभरात तेवढं करता आलं नसतं का? आरक्षणाचा प्रश्न आहे, सरकार हे धुळफेक करत आहे. मुळात माझं असं म्हणजे मी त्या आरक्षणाच्या प्रक्रियेत फार जवळून आहे. हे सरकार मराठा समाजाच्या आरक्षणाला ओनच करायला तयार नाहीये. मला तर एका पत्रकाराने असंही सांगितलं की इतक्या लवकर जर सरकारने आरक्षण दिलं तर त्यांना काय फायदा, ते इलेक्शनच्या तोंडावर देतील. मग हे जर असं सरकार करणार असेल तर मग सरकारला त्यांची जागा दाखवण्याची काही मराठा समाज योजना करीलच की. ठीक आहे. नितेश राणे आहेत आपल्यासोबत. नितेश राणे, तुम्ही मराठा मोर्चाला पाठिंबा दिलेला आहे, विशेषतः आरक्षणाची जी मागणी आहे त्याला तुम्ही पाठिंबा दिलेला आहे. या संदर्भात तुमची सरकारशी काही चर्चा झाली का? सरकारचा काही सकारात्मक पवित्रा दिसतोय का? नम्रताजी, उद्या मुंबईमध्ये मराठा मोर्चा येतोय. आपण एक समजलं पाहिजे की ही चर्चा आज एक रात्र अगोदर आपली ही सगळी चर्चा पॉइंट ब्लँक झाली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आता याच्यामध्ये फिरून फिरून 10 गोष्टी सांगण्याची वेळ राहिलेली नाहीये. उद्या सकाळी लाखोच्या संख्येने मराठा बांधव आणि भगिनी या आमच्या मुंबईमध्ये धडकणार आहेत आणि त्या पद्धतीने शक्ती प्रदर्शन होणार आहे. आता माझ्या अगोदरचे जे मान्यवर ज्या ज्या विषयाला हात घालत होते, मी त्या संबंधित मी तुम्हाला एवढंच सांगेन की राज्य सरकारकडे मराठा मोर्चाच्या संबंधित सगळी निवेदनं आणि प्रश्न पोचलेली आहेत. त्यांना माहिती आहे की हा मोर्चा कशासाठी निघतोय आणि उद्या मराठा मोर्चामध्ये सामील होणाऱ्या मराठ्यांची काय नेमकी मागणी आहे ही त्यांना राज्य सरकारपर्यंत तो विषय पोचलेला आहे. आता फक्त उद्या एवढाच भाग आहे की बाबा राज्य सरकारकडे पोचलेल्या मागण्यांमध्ये कुठल्या कुठल्या मागण्या आणि ते कशा कशा त्या मागण्या पूर्ण करणार आहेत ह्या बाबतीमध्ये ते आमच्या काही सिलेक्टेड लोकांशी बोलणार आहेत आणि मग ते मोर्चेकऱ्यांपर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत आणि त्या हिशोबाने हा मोर्चा पुढे जाणार आहे. म्हणजे आता ह्याच्यामध्ये चर्चेचा भाग राहत नाही. मग सरकारकडे पहिल्यापासून मागण्या पोचलेल्या आहेत. त्यांना माहिती आहे मराठा मोर्चा हा का निघतोय उद्याचा आणि हा 58वा मोर्चा हे सगळे विषय राज्य सरकारकडे पोचलेले आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर आमची त्या संबंधित बोलणी झालेली आहे. आता फक्त उद्या मराठा बांधव जे काय मराठा मोर्चा उद्या निघणार आहे ते परत जाताना नेमका हातात काय मिळवतायत हाच विषय उरलेला आहे. बाकी सगळा विषय झालेला आहे. बर, तुम्ही जे म्हणताय की तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहेत आणि तुम्ही हा मोर्चेकऱ्यांना सांगणार, ते तुम्ही जो उल्लेख करताय ते तुम्ही म्हणजे नेमके कोण कोण आहेत, प्रतिनिधी कोण कोण आहेत यामध्ये? बघा, असं आहे की आताच काही तासा अगोदर कोंडरेजी पण तिथे होते
सरकारकडून आणि अन्य लोक पण होते. आम्ही शिवाजी मंदिरला आम्ही सगळेजण काही बसलो होतो. काही नेमकं ह्या सगळ्या विषयाचा समारोप आणि ह्या सगळ्या गोष्टी कसा हाताळायच्या. तर मग मराठा समाजाचे जे काही आमदार आहेत, जे प्रतिनिधी मराठा समाजाचे करतात, त्या मुली ज्या सातत्याने सगळ्यात मराठा मोर्चामध्ये त्या निवेदन देण्याचं काम करतात तेही असतील. सन्मान्य राणे साहेबांसारखे नेते ज्यांनी आरक्षण हा विषय हाताळलेला आहे, अन्य तज्ञ मान्यवर असते, हे सगळेजण एकत्र राज्य सरकार बरोबर बोलणी करतील आणि नेमकं मराठा समाजाच्या पदरात काय पाडून घ्यायचं आणि प्रश्न कुठले सुटलेले आहेत हे राज्य सरकारकडून ऐकायचं आणि तो विषय पुढे घेऊन जायचा असा ठरलेला आहे. बर, आपण कोंढरेजींकडे जाऊया. राजेंद्र कोंढरे आहेत आपल्यासोबत, अखिल भारतीय मराठा महासंघाचे सरचिटणीस आहेत. कोंढरेजी, आता नितेश राणेंनी ज्याचा उल्लेख केला की तुमची एक बैठक झालेली आहे, प्रायोरिटीने कोणकोणते मुद्दे तुम्ही सरकार पुढे मांडणार की याच्यावरती इमिजिएट ऍक्शन झाली पाहिजे? बघा, आम्ही संपूर्णपणे 15 मागण्या दिलेल्या आहेत. बर, त्याच्यामध्ये मराठा आरक्षण हे प्रामुख्याची मागणी आहे. मराठा आरक्षणाबरोबर मराठा समाजातला जो एक घटक आज विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र आणि नाशिक डिव्हिजन मध्ये आहे, त्याला आज आरक्षणाचे लाभ मिळत आहेत. त्याच्यामध्ये काही गोष्टींची क्लॅरिटीची आवश्यकता आहे. तो एक आमचा महत्वाचा प्रश्न आहे. बर, मुख्य प्रश्न आहे की अनेक मागण्या आहेत, ह्या सोडवण्याच्या बाबतीमध्ये वेळोवेळी सरकारला आम्ही निवेदनं दिलेली आहेत. ही निवेदनं दिल्यानंतर आज आम्ही 4-5 दिवसापासून सर्व लोकप्रतिनिधींना आग्रह धरला आणि लोकप्रतिनिधींनी हा विषय विधिमंडळामध्ये आणि सरकारकडे मांडावा असं ठरलं. कारण मोर्चेकऱ्यांतर्फे आतापर्यंत कोणी चर्चेला गेलेलं नव्हतं आणि तसा काही प्रश्न यापर्यंत आलेला नव्हता. पण उद्या जर ही कोंडी तुम्हाला जर फोडायची आणि सरकारकडनं जर डिसिजन मिळवायचा असेल तर जेवढे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी आज उद्या मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांना घेराव घालायचं ठरवलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या समाजाला कोणत्या प्रकारे तुम्ही न्याय देणार आहात याची सरकारने उद्या घोषणा करणं अभिप्रेत आहे. आणि त्या पद्धतीचा जर निर्णय झाला तर आम्ही त्याचं निश्चितपणे स्वागत करू. परंतु ह्या सगळ्या ज्या मागण्या आहेत, ह्या मागण्यांना एक प्रश्न घेऊन समाज मुंबईमध्ये येतोय, त्याला उत्तर अपेक्षित आहे आणि ते उत्तर सरकारने द्यावं अशी सगळी मोर्चेकऱ्यांची भावना आहे आणि ती आमची सुद्धा भावना आहे. बरं, आणि जर उद्या उत्तर समजा या संदर्भात समाधानकारक उत्तर जर तुम्हाला मिळालं नाही तर काय होईल? पण त्याच्या बाबतीमध्ये राज्यामध्ये सगळे जे आमचे संयोजक मंडळी आहेत, संस्था आहेत, संघटना आहेत, वेगवेगळ्या विषयातले तज्ज्ञ आहेत आणि समाजातले सगळे मान्यवर लोक आहेत, हे सगळे बसून एकत्र निर्णय घेतील. परंतु आतापर्यंत जे झालेले मागे पण आम्ही सर्वांनी सांगितलं की हा शेवटचा आमचा मुकमोर्चा आहे. हा मुकमोर्चा झाल्यानंतर जर प्रश्न नाही सुटले तर समाज निश्चितपणे आंदोलनाची दिशा बदलेल आणि त्या पद्धतीने पुढे जाईल. ठीक आहे, राम कदम आहेत आपल्यासोबत. राम कदम, काय सांगाल तुम्ही या सगळ्यावरती? सरकारकडून उत्तर अपेक्षित आहे या सर्व मराठा समाजाला. निखिला, मराठा समाज, मी स्वतः मराठा समाजाचा आहे आणि या अगोदरच्या झालेल्या मोर्चांमध्ये माझ्यापासून आमचे भाजपचे बहुतांश आमदार, खासदार या मराठा मोर्चाला मराठ्यांना आरक्षण मिळावं याच्यासाठी मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. किंबहुना भारतीय जनता पार्टीची जी आमची कार्यकारिणी आहे त्या कार्यकारिणीमध्ये ठराव देखील आम्ही आधीच संमत केला होता की मराठा समाजाला आरक्षण हे कोणत्याही परिस्थितीत मिळालंच पाहिजे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीरनाम्यामध्ये आम्ही तसं वचनही दिलं होतं आणि 31 ऑक्टोबरला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याच्या नंतर 2 महिन्याच्या आत विधिमंडळामध्ये मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे हा कायदाही केला. दुर्दैवानं त्याला न्यायालयात स्थगिती मिळाली आणि त्याच्यामुळे हे अडलेलं आहे. माझी हात जोडून पूर्ण मराठा समाजाला विनंती आहे की हे सरकार आणि या सरकारचे मुख्यमंत्री हे अतिशय पॉझिटिव्ह आहेत. 20-20 तास काम करणारे मुख्यमंत्री आहेत. मराठ्यांना आरक्षण दिलंच पाहिजे ही या सरकारची भूमिका आहे. सरकार तसं न्यायालयात मांडतंय. कुठेही सरकारकडून त्यामध्ये कमतरता केली जात नाही. जर फसवलं कुणी असेल मराठ्यांना तर अगोदरच्या सरकारने फसवलंय. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस काँग्रेसला, राष्ट्रवादीला फटका पडला, त्यांच्या सीट पडल्या, तर त्यावेळेस घाई गडबडीमध्ये विधिमंडळाचं अधिवेशन न बोलवता अध्यादेश काढला मराठ्यांना आरक्षण द्यायचा. का तर मराठ्यांची मतं त्यांना हवी होती. 15 वर्ष सरकार होतं त्यावेळेस त्यांना काही सुचलं नाही. अध्यादेश घाई गडबडीत काढला कारण लगेच विधानसभेच्या निवडणुका होत्या आणि त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठ्यांच्या मतांवर डोळा ठेवत काँग्रेस राष्ट्रवादीनं केलं. त्यावेळेस जर त्यांनी व्यवस्थित केलं असतं तर आज ही वेळ आली नसती. त्यांच्याच कालखंडामध्ये सगळ्या सुनावण्या झाल्या.
त्यांच्याच कालखंडात नम्रता त्यांच्याच कालखंडात सर्व सुनावण्या झाल्या. आमचं सरकार आल्यावर न्यायालयाचा निकाल आला आणि नंतर न्यायालयामध्ये सगळ्या घडलेल्या घटना आपल्या महाराष्ट्राला माहित आहे. पुन्हा एकदा एकच सांगेन, मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे हे निक्षून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलंय. न्यायालयात प्रकरण असल्यामुळे ही न्यायालयाची अडचण आहे, ती अडचण पूर्ण महाराष्ट्राने समजून घेतली पाहिजे. आणि उद्याच्या मोर्चामध्ये आम्ही आहोत ना. ठीक आहे, नक्कीच स्वतः देखील असणार आहे, आम्ही देखील असणार आहोत. ठीक आहे राम कदम, ही अडचण नेमकी काय होती? अडचण नेमकी काय होते आपल्याला जाणून घ्यायचं सविस्तरपणे, की न्यायालयात नेमकी अडचण काय होते? आरक्षण देण्यासंदर्भात जो मुद्दा मांडायचा आहे सरकारला न्यायालयामध्ये, अडचण काय होते? छोटासा ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतर याविषयी चर्चा करायची. त्याचप्रमाणे नितेश राणेंवरती थेट आरोप केलेले होते राम कदम यांनी, त्यांच्याकडूनही उत्तर घ्यायचंय. छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. ब्रेक नंतर आपलं स्वागत. तुम्ही पाहताय एबीपी माझा. आपली चर्चा सुरू आहे. उद्या मुंबईमध्ये जो मराठा मोर्चा सुरू होतोय, मोर्चा तर होणार आहे, सरकारला ताकद तर दिसणार आहे, मात्र चर्चा कधी करायची? कारण अनेक मुद्दे आहेत ज्याच्यावरती चर्चा होणं आज गरजेचं आहे. ब्रेकपूर्वी राम कदम यांनी मागच्या सरकारवरती खूप मोठा आरोप केलेला होता की त्या सरकारने घाई गडबडीने हा निर्णय घेतलाय, ज्याचा परिणाम आत्ताच्या सरकारला भोगावा लागतोय. मराठा समाजाच्या आरक्षणावरती त्यांना ठोस निर्णय घेता येत नाही. नितेश राणे, मगाशी तुम्हाला काही मुद्दा मांडायचा होता यावर. नम्रताजी, आज माझे मित्र राम कदम हे भाजपच्या वतीने आले असले तरी त्यांनी अगोदर असं वाक्य उच्चारलं की मी एक मराठा आहे. माझी साधी अपेक्षा आज त्यांच्याकडून एवढीच आहे की थोडा आजसाठी आपण विसरून जाऊ की तुम्ही भाजपमध्ये आहे, मी काँग्रेसमध्ये आहे आणि कोण कुठला रंग आहे, पक्षाचा रंग आहे, सगळ्या गोष्टी विसरून जाऊ. आज आपण सगळेजण एक मराठा म्हणून जरा विचार करू, कारण का तीच काळाची आज गरज आहे. कारण का 32% असलेला मराठा समाज आज आपल्याकडे अपेक्षेने पाहतोय. आज आम्ही जेव्हा ठरवलं की उद्या माननीय मुख्यमंत्र्यांची आमच्या मागण्यांबद्दल चर्चा करायची, तेव्हा आम्ही सगळ्या जणांनी असे ठरवलं की सर्व पक्ष आमदार असले पाहिजे. त्याच्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप सगळेच पक्षाचे असले पाहिजे, अपक्ष पण असले पाहिजे, जेणेकरून जे मराठा आमदार आहेत ते एकत्र येऊन आमच्या समाजासाठी आम्ही काय करू शकतो आणि काय पदरात पाडू शकतो यासाठी प्रत्येकाने आपली ताकद लावण्याची गरज आहे. म्हणून इथे मला ह्या चर्चेमध्ये तरी मी ह्या आरेला कार्य करू इच्छित नाहीये, कारण आताची काळाची गरज नाहीये ती. त्यांना जे राजकीय टीका करायची असेल त्यासाठी त्यांनी दुसरा कार्यक्रम निवडावा. आपण तेव्हा येतो, मला काही प्रॉब्लेम नाही. पण आता मी तुमच्या माध्यमातून राम कदमजींना एवढीच विनंती करेन की आज आपला समाज आपल्याकडे अपेक्षेने पाहतोय. आज असंख्य लाखो संख्येने लोक मुंबईकडे आलेले आहेत. त्यांना वाटतंय की आमच्या समाजाचे जे प्रतिनिधित्व करतात ते आम्हाला काहीतरी मिळवून देतील, आमच्या तरुणीचं भविष्य घडवतील. म्हणून आपण सगळेजण उद्या आपल्या समाजाच्या प्रत्येक जो काय बांधव आहे, जे काही भगिनी आहे, ती खाली हात जाता कामा नये. यासाठी आपण सरकारकडून आपली ताकद आणि आपलं संबंध कसं दाखवून कसं काय आपल्या समाजासाठी काय करू शकतो. राम कदम यावर काही बोलायचं? राम कदम अगदी थोडक्यात. आणि त्याच दिशेने ही चर्चा गेली पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. राम कदम अगदी थोडक्यात मुद्दा मांडा आपला. नम्रता आमचे मित्र आमदार नितेश राणे यांच्या मताशी सहमत आहे की या विषयात सगळ्यांनीच एकत्र येऊन केलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही देखील भाजपचे सर्व आमदार आणि सरकार देखील सकारात्मक आहे हे स्वतः नितेश राणे हे सुद्धा मान्य करतील. पण याचा अर्थ हा होत नाही की 15 वर्ष यांचं सरकार असताना सुद्धा यांचा जो काळा कुट्ट इतिहास होता, यांना जर मराठ्यांना आरक्षण द्यायचं होतं तर निवडणुकीच्या 3 महिने आधी का अध्यादेश काढला, हा इतिहास यांना पुसता येणार नाही हे या ठिकाणी मला निक्षून सांगायचंय. पण सरकार आता न्यायालयाचा स्टे आहे, न्यायालयात स्थगिती आहे, तर त्याला सरकारची काही बंधनं आहेत. सरकारनं 2700 पानाचं ऍफिडेव्हिट दिलं, सारटी आपण स्थापन केली. आपण सगळ्या बाबतीत पॉझिटिव्ह आहोत. सरकारला कोणत्याही परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस सरकारला मराठ्यांना आरक्षण द्यायचंय आणि द्यायचंय. याच्यात आम्ही कुठेही मागे पडणार नाही. अजूनही कोणी काही चांगल्या सूचना देत असेल, आपण न्यायालयामध्ये मोठे मोठे वकील लावलेत, वकिलांची फौज लावली, ते राणे साहेबांना माहिती आहे. मुद्दा असा या निमित्ताने येतो की ज्या मराठा समाजाने आतापर्यंत मूक मोर्चे काढले, ते मराठा समाजही मान्य करतोय
की हे पहिलं सरकार आहे देवेंद्र फडणवीस सरकार जे मराठ्यांना कुठेतरी न्याय हक्क मिळवून देण्यासाठी धडपडत ठीक आहे, बाळासाहेब सराटे, आधीची सरकार काय तुम्हाला करत वाटतं होती? असं हे सरकार 15 न्याय वर्षाचं देतंय? सत्ता असताना मराठ्यांचे नेते मोठे झाले, ही चर्चा मराठ्यांचे नेते चुकीच्या मोठे मार्गावर झाले, चालली आहे, जरा पण मराठा थांबवा. समाजाला आणि दुर्लक्षित केलं मराठ्यांबद्दल या जरा लोकांनी. चर्चा आपल्याला करू. मराठा समाजाचे प्रश्नच जाणून घ्यायचे आहेत. बाळासाहेब सराटे, आता म्हणजे एक उल्लेख या ठिकाणी केलेला आहे, आपण एक आरक्षणाच्या मागणीच्या संदर्भातच चर्चा करतोय की आता चर्चेतनं हा प्रश्न सोडवणं हे जास्त गरजेचं आहे. हा प्रश्न न्याय प्रविष्ट आहे, मात्र तो न्यायालयामध्ये हा प्रश्न उभा राहण्यासाठी काय करायला लागेल, हे सरकार त्याला योग्य न्याय देतंय का, त्यासाठी जे प्रयत्न करायला पाहिजे ते. राम कदम साहेब आणि राणे साहेबांचा आदर ठेवून मला आता या ठिकाणी सरकारबाबत काही गोष्टी सांगायच्या आहेत. एक म्हणजे मुख्यमंत्री साहेब हे कोणताही विषय प्रोलॉंग करायला, पोस्टपोन करायला फार माहीर आहेत. आणि आम्हाला असा अनुभव आला आहे की गेल्या 2 वर्षामध्ये त्यांनी कदाचित 2019 पर्यंत करायचंच नाही आहे, 2019च्या तोंडावरच करायचं म्हणजे त्यांना इलेक्शनला फायदा होईल असं काही त्यांच्या डोक्यात असावं असं मला सतत जाणवत राहतं. कारण त्यांनी 2015ला कायदा केला जानेवारीमध्ये असं म्हटलंय, त्याच्यानंतर तर त्यांनी ॲफिडेव्हिट द्यायला डिसेंबर 2016 उजाडले. हे का झालं? मध्ये त्यांनी वर्षभर काय केलं? तर काहीच केलं नाही. शेवटी मराठा क्रांती मोर्चा जेव्हा ताकदीनिशी रस्त्यावर उतरला तेव्हा कुठं त्यांना त्या ॲफिडेव्हिटसाठी मग त्यांनी वकील बदलला, मग त्याच्यासाठी प्रयत्न केले. आणि हे करत असताना आता सुद्धा मागच्या विधानसभेमध्येच त्यांनी आयोग नेमायचा होता आणि आयोगाकडे ते प्रकरण पाठवायचं होतं. मागच्या अधिवेशनामध्ये जोरजोरात भाषण केलं आणि आयोग नेमलाच नाही. पुन्हा तो आयोग नेमायला जानेवारी उजाडला. एक महिना आमच्यासाठी फार मोठा काळ आहे आत्ताच्या घडीला. मग जानेवारीमध्ये जेव्हा आयोग नेमला तर आम्ही म्हटलं की आता ते सरकारने पुरावे गोळा केलेले आहेत, कोर्टात दिलेले आहेत, ते क्वालिटेटिव्ह आहेत, चांगले आहेत. परंतु त्याचं आता जर कोर्टातलं मूल्य पाहिलं तर विरोधी लोक म्हणतात याला काही मतलब नाहीये, म्हणजे तो राज्य मागासवर्ग आयोगाकडून परीक्षण झालं पाहिजे. मग आम्ही विनंती केली, आता आयोग नेमलाय तुम्ही तर पूर्णकालिक आयोगाकडे ते प्रकरण पाठवा. जानेवारीमध्ये आम्ही विनंती केली, फेब्रुवारीत विनंती केली, त्यांनी म्हटले आम्हाला नाही पाठवता येणार. मग शेवटी आम्हाला कोर्टात जावं लागलं. कोर्टाने 4 मेला त्यांना निर्णय दिला आणि तेव्हा कुठं मग त्यांनी पाठवायला तयारी दाखवली, ते सुद्धा 2 महिने घेतले. म्हणजे मूळ मुद्दा असा आहे की आता एक दिवस आमचा वाया जातोय, मराठा समाज डेस्परेट होतोय. मराठा समाजाची मानसिकता समजून घेतली पाहिजे की हे वादळ एवढं मोठं जर आक्रोश जर क्रोधात रूपांतरित झालं तर त्याचं काय होईल. मग मुख्यमंत्र्याची अशी मनशा आहे का मराठा समाज हिंसक व्हावा आणि मग मराठा समाजाने जे गुडविल मिळवलेलं आहे शिस्तीचं, जी मक्तेदारी कुठल्या तरी एका संघटनेकडे म्हटली जायची, ते आम्ही आता शिस्तीची संस्कृतीचं प्रदर्शन केलंय, त्यांना आमच्यावर आरोप लादायचाच आहे का आम्ही हिंसक व्हावं, मग बघा मराठे कसे आडदांड लोक आहेत. म्हणजे असंही त्यांच्या डोक्यात असावं का अशी शंका येणे इतपत मुख्यमंत्री या विषयाला दुर्लक्ष करतायत, ते ओन करीत नाहीयेत. नाही रामकदम, मी तुम्हाला वेळ देते थोडासा, मात्र राजेंद्र कोंढरे, रामकदम मी येते तुमच्याकडे. राजेंद्र कोंढरेजी, आता तुम्ही ज्याचा उल्लेख केलात की या संदर्भात आता हा मोर्चा झाल्यानंतर या प्रशासनामध्ये जे कोणी मराठा समाजाचे प्रतिनिधित्व करणारे लोकप्रतिनिधी आहेत, या पावसाळी अधिवेशनात त्यांनी आवाज उठवावा असं तुम्ही सांगितलेलं आहे. लोकप्रतिनिधी त्यांचा आवाज उठवतील, मात्र हे मोर्चा अरेंज करताना तुमची एक कृती समिती होती, मराठा समाजाचं नेतृत्व करणाऱ्या अराजकीय लोकांची तुमची जी काही समिती होती ती यानंतर तुमचं काही शिष्टमंडळ वगैरे फॉर्म होणार आहे का, जे सरकारसोबत थेट चर्चा करेल? यामध्ये थोडे मतभेद आहेत हे मी या ठिकाणी मान्य करतो. आणि वातावरण असं होतं की शिष्टमंडळामध्ये पहिली गेलेल्या माणसाला कानात काहीतरी सांगितलं की त्याचे अन्वयार्थ बाहेर काढले जातात. त्यामुळे आज अशी परिस्थिती की एवढा समाजाचा दबाव असताना शिष्टमंडळात जाणारी माणसं सुद्धा म्हणतात की माझ्या स्वतः सकट की आपण मोर्चाच्या पूर्वी शिष्टमंडळात जाऊ नये. कारण समाजाची आता आग्रही मागणी अशी होती, पहिला मोर्चा हा काढला पाहिजे आणि लोकांची भावना होती की मुंबईत धडक द्यायची. ती धडक उद्या मराठा समाज मुंबईमध्ये देणार. परंतु हे झाल्यानंतर चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सुटतात हे आम्हालाही मान्य आहे. परंतु ते चर्चेसाठी सकारात्मक जे वातावरण सरकारकडनं त्या काळात झालं होतं, त्यावेळेस आमच्याकडनं झालं होतं, काही गोष्टींमुळे ते पुढे आलं नाही. परंतु आज सरकारची नैतिक जबाबदारी की मोर्चे थांबल्यानंतर सरकारकडनं या बाबतीतली सगळी बोलणी थांबली. सरकारने निमंत्रण दिलेलंच आहे. मला वाटतं चंद्रकांत दादा पाटील काही दिवसांपूर्वी बोलले होते की चर्चेसाठी तुम्ही या आठवड्यात दिलं. असा विषय आहे की 8 दिवसात, कारण विषय एवढे व्यापक आहेत की ते 1 टेबलवर सगळे 1 to 1 करायला सरकारकडे आज एवढी यंत्रणा होती. आम्ही प्रत्येक विषयाचं डिमांड आणि सोल्युशन याच्या सकट पत्र दिले. डिमांड आणि सोल्युशन सकट आम्ही निवेदन जवळपास सर्व महाराष्ट्रातल्या संघटनांनी जे वेगवेगळ्या जिल्ह्यात निवेदनं वेगवेगळी दिली होती ती सगळी कंपाईल करून
डिमांड आणि सोल्युशन ह्या स्वरूपामध्ये आम्ही दिलेली आहेत. बर. त्याच्यातल्या 1-2 मागण्या मान्य करून मुख्य मागण्यांना जर डायल्युशन होणार असेल तर समाजाचा त्याच्यावर विश्वास राहणार नाही आणि आमच्यावर पण राहणार नाही. आमचं म्हणणं आता असं आहे की आमच्या समाजामधले जे विविध क्षेत्रातले तज्ज्ञ लोक आहेत, ह्या तज्ज्ञांची आणि समाजामध्ये एक प्रतिष्ठित स्थान असलेली अशी अनेक मंडळ आहेत बर. आणि वेगवेगळ्या संस्थांचे अनेक अध्यक्ष ज्यांनी 20-20, 25 वर्ष, 40 वर्ष काम केलंय आणि राजकीय पक्षाचे विविध पक्षातले प्रतिनिधी यांचं एकत्रित एक 100, 150, 200 लोक त्या ठिकाणी सरकारकडे जातील पुढच्या काळामध्ये बर. आणि त्यासाठी आम्ही लोकांचं सर्व मतपरिवर्तन करून या पद्धतीने ते निवेदन करू आणि हे एका माध्यमातून आम्ही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू आणि ह्यात जर प्रश्न नाही सुटले तर आम्ही आंदोलन करू. यात जर हे प्रश्न सुटले नाही तर आमच्या आंदोलनाचे मार्ग ठरलेले आहेत आणि त्या पद्धतीने म्हणजे तुम्ही चर्चा करणार, या मोर्चानंतर तुम्ही चर्चा नक्की करणार आहात पण सरकारशी? समाजात बघा हा जो एक प्रश्न आहे की याची कुठेतरी कोंडी फुटली पाहिजे. आता ही कोंडी फोडताना नितेश राणे, मी येते ही तुमच्याकडे. जी माणसं पुढे आहेत त्यांच्याविषयी जर कोणी काही कॉमेंट पास करणार असेल तर आम्ही विषय असा केलेला आहे की मराठा समाजामध्ये अतिशय उंचीवर स्थान असलेली अनेक माणसं आहेत. ती राजकीय आहेत, सामाजिक क्षेत्रात आहेत, शैक्षणिक क्षेत्रात आहेत, वकील मंडळी आहेत, इतिहासकार आहेत. असे एक साधारणतः समाजातले 70-75 लोक जातील. मराठा समाजाच्या अनेक व्यापक संघटना महाराष्ट्र पातळीवरच्या आहेत, त्यांचे काही प्रतिनिधी आणि संयोजकातले काही प्रतिनिधी असतील आणि मराठा समाजातले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचं शिष्टमंडळ होऊ शकतं. आणि हे जर झालं नाही तर याची समाजामध्ये पण अपरिमित हानी होईल, आंदोलनाचं नुकसान होईल. हे आज मला धाडसाने या ठिकाणी सांगण्याची जरुरी आहे आणि मी सांगितलंय. ठीक आहे, नितेश राणेंना काही मुद्दा मांडायचा होता. नितेश राणे. नम्रता 2 राम कदम, मी येते तुमच्याकडे. मी थोडक्यात एवढं सांगतो आणि नंतर तुम्ही राम कदमजींना बोलायला द्या, कारण का त्यांचं काम थोडं मोठं आहे आजच्या दिवशी. मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की बाबा आता चर्चेसाठी वेळ राहिलेला नाही. कोंढरे साहेब जे बोलत होते ती स्टेज निघून गेलेली आहे. ती नंतरची आता राज्य मोर्चा सरकारकडे संपल्यानंतर. जे आमचे काही दिवसा अगोदर मुख्यमंत्री साहेबांकडे आम्ही सगळेजण गेलेलो होतो, बसलेलो होतो. त्याच्यामध्ये भाजपचेही आमदार होते, काँग्रेसचे होते, राष्ट्रवादीचे होते, सगळेच होते. तेव्हा आम्ही असं स्पष्ट तिथे सांगितलेलं आहे की आता तुमच्याकडे निवेदनं आलेली आहेत, तुम्हाला मराठा समाजाचा विषय माहिती पडलेला आहे, आता तुम्ही निर्णय द्या. एवढी आम्ही साधी भूमिका तेव्हा घेतलेली आहे. म्हणजे जसं आमचे कोंढरे साहेब हे लांब लचक जे बोलतायत ना की ही टीम तयार करा, 100, 150, 200 ती वेळ निघून गेलेली आहे. आता तो विषय राहतच नाही. आता उद्याच्या दिवशी सरकारच्या समोर बसून राज्य सरकार काय काय देऊ शकतं, कुठला टाइम बाउंड ह्याच्यामध्ये कुठला विषय सोडू शकतं, तेवढंच फक्त आम्हाला ऐकायचं आहे. आता चर्चेसाठी चर्चा करत करत आमची मुलं शाळेपासून कॉलेजपासून आता त्यांच्या लग्नाचे वय व्हायला लागले. आम्ही किती पिढ्या फक्त चर्चा करत बसायची. आता फक्त तुम्ही निर्णय द्या, त्यासाठी उद्याचा हा मोर्चा आहे. राणे साहेब, मी मगाशीच या विषयात क्लिअर केलेलं आहे की सरकारने आपल्याला टाइम बॉन्ड प्रोग्राम दिला पाहिजे की एवढ्याचा मला निर्णय पाहिजे. आपण जी निवेदने दिलेली आहेत 6 महिन्यापूर्वी दिलंय, 8 दिवसापूर्वी दिले, वेळोवेळी निवेदने दिलीत. ह्या निवेदनातनं सरकारला प्रश्न समजलेले आहेत हे मी वारंवार स्पष्ट केलेलं आहे. सरकारने निर्णय जाहीर करायला पाहिजे तर आपण पहिल्यापासून म्हणतोय आपण राम आणि कदमला आजही म्हणतोय, विचारूया. उद्याही म्हणतोय. आपण राम कदमना विचार. राम कदम, माझी वेळ संपत आली, मात्र तुमचा मुद्दा मांडा. नम्रता, ही चर्चा पूर्ण महाराष्ट्र ऐकतोय. 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आरक्षणाचा विषय हा न्यायालयामध्ये स्टे आहे, त्याच्यामुळे पेंडिंग आहे. सरकार त्याच्यासाठी दिवस रात्र अहोरात्र झटतंय मराठ्यांना आरक्षण मिळावं, हा विषय स्पष्ट आहे. याच्यानंतर मराठा समाजाच्या ज्या काही मागण्या असतील, मुख्यमंत्री तयार आहेत, सरकार तयार आहे, कुठं कोण नाही म्हणतंय. आम्ही स्वतः मराठा समाजाचे भाजपमध्ये निम्म्यापेक्षा अधिक आमदार आहोत, आम्ही स्वतः तयार आहोत. तर त्याच्यामुळे कुठेतरी काँग्रेसचे नेते या ठिकाणी या विषयाला वेगळी बगल देण्याचा प्रयत्न करतायत. पुन्हा एकदा या निमित्तानं महाराष्ट्राच्या पूर्ण मराठा समाजाला सांगेन की त्यांच्या ज्या काही मागण्या असतील हे सरकार पॉझिटिव्ह पद्धतीनं सोडवायला पहिल्या दिवसापासून तयार आहे. आरक्षण जे आहे हे कोर्टाच्या स्टेमुळे अडकलंय, सरकार त्याचा फॉलोअप घेत आहे, तिथूनही मिळवून प्रयत्न करतंय. उलट तर भाजपच्या सरकारनं, देवेंद्र फडणवीस सरकारनं आरक्षण मिळवून पहिल्यांदा कायदा केला विधिमंडळात, जो काँग्रेसवाल्या राष्ट्रवादीने 15 वर्ष केला नाही. तर त्याच्यामुळे हे सरकार पूर्णपणे पॉझिटिव्ह आहे. तुमचा मुद्दा लक्षात आला राम कदम, मात्र माझी वेळ संपत आलेली आहे. मला जाता जाता बाळासाहेब सराटेंकडे जायचंय. बाळासाहेब, सरकार सांगतंय आम्ही पॉझिटिव्ह आहोत, नितेश राणे एकीकडे म्हणतात चर्चा करायची वेळ संपलेली आहे, आता सरकारकडनं आम्हाला निर्णय अपेक्षित आहे. मराठा समाजाला आत्ता नेमकं काय अपेक्षित आहे?
मराठा समाजाला पहिलं एक वाक्य अपेक्षित आहे की मराठा समाजाला काहीतरी दिले तर इतर समाज कसे दुखावणार नाहीत याची काळजी जर सरकार घेत असेल तर ते त्यांनी सोडून द्यावं. मराठा दुखावला तर त्याचे किती वाईट परिणाम होतील हे त्यांनी आता लक्षात घेण्याची गरज आहे आणि राम कदम साहेबांनी हे मुख्यमंत्र्याकडे पोहोचवावं. दुसरा मुद्दा असा आहे की आरक्षणासाठी जे आयोगाकडे प्रकरण पाठवलंय त्यांना पूर्ण वेळ सेक्रेटरी नाही, त्यांना ऑफिस नाही, त्यांना कुठली सुविधा नाही, त्यांना साधनं नाही, ते कसे काम करायचं त्याच्याबद्दल त्यांना इतके विवंचना आहेत की ते काम करायला सुद्धा त्यांना शक्यता सध्या दिसत नाहीये. ते सरकारने त्यांचे काही दुखणे समजून घ्यावे, त्यांना थोडाफार निधी द्यावा, ते रिसर्चर त्यांना ऍडव्होकेट्स लागतील ते सगळं करायला. आणि माझं म्हणणं की रात्रंदिवस फॉलोअप घेऊन महिना 2 महिन्यात त्यांचा रिपोर्ट येईल असं सरकारने काहीतरी केलं पाहिजे. आणि ज्याच्यासाठी आमच्या समाजामध्ये मोठा आक्रोश आहे ते कोपर्डी प्रकरणामध्ये ते अवघ्या काही दिवसामध्ये निर्णय लावू शकतात, कारण आता त्याची सुनावणी पण फायनल झालेली आहे. ते रात्रंदिवस का बसवत नाही या विषयाला? आणि हे करत असताना सरकारला जर काही कायदेशीर विषय सोडवायचे असतील तर मुळामध्ये असं आहे की जर मराठ्यांना आरक्षण द्यायचं त्यांच्या पद्धतीने द्यायचं, घटना दुरुस्ती लागेल, त्यांनी पंतप्रधानाला भेटले का? मुख्यमंत्री स्वतःहून काही दाव करीत नाही, नुसतं बोलत राहतात, वर्षभर नुसते गप्पाच मारत असतात. शेतकऱ्यांच्या मोर्चात फूट पाडणं जितकं सोपं होतं तितकं मराठा समाजाचं नाहीये. ठीक आहे, म्हणजे एकीकडे सरकार जरी सांगत असलं आम्ही पॉझिटिव्ह आहोत तरी सरकार दरबारी जे काही घडलेलं आहे त्यावरती अनेक जणांना विश्वास नाहीये. त्यामुळे आता जे काही उद्या होणार आहे मुंबईमध्ये त्याची झलक आजपासूनच दिसायला लागलेली आहे. त्यामुळे उद्याचं एकूणच आकारमान आणि उद्याचं एकूणच वादळ बघितल्यानंतर सरकारने गांभीर्याने आणि वेगाने या गोष्टीवरती विचार करायला हवाय हे नक्की. मात्र एक आहे की केवळ मोर्चाने हा प्रश्न सुटणार नाहीये, चर्चा सुद्धा करायची गरज आहे. या चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार. माझा विशेषमध्ये इथेच थांबतोय. बघत रहा ABP माझा.